2 उपमुख्यमंत्र्यांना जावं लागतंय, याचा अर्थ असा आहे की तिकडचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत किंवा स्थानिक नेते आहेत ते अजिबात यावर त्या उत्तर येतंय. ज्योती वाघमारे आहेत आपल्यासोबत. ज्योतिताई, तुम्हाला उत्तर द्यायचंच आहे. तुम्ही लोकांची पोरं मांडीवर घेता अशा प्रकारचा एक आक्षेप त्याच शब्दात झालेला आहे. सातत्यानं हा आक्षेप तुमच्याही विषयी आहे, भाजप विषयी पण आहे आणि राष्ट्रवादी विषयी पण आहेच. पण आधी तुम्ही उत्तर द्या. तुमचा नेता का फिरला महाराष्ट्रामध्ये, प्रचार का करायला गेला? हे सगळं जसजसे निकाल येतील तसतसे हे मुद्दे चर्चेतून बाजूला पडतील. पण तत्पूर्वी हे मुद्दे चर्चेत होते. अनेक ठिकाणी आपण प्रचार पाहायला गेलो, ऐकायला गेलो, बघायला गेलो, तिथे हे मुद्दे येत होते, म्हणून आपण त्याची चर्चा करतोय. ज्योतिताई, उत्तर द्या. एकनाथ शिंदेना का प्रचाराला जावंसं वाटलं आणि का ते महाराष्ट्रातलं महत्त्वाचं प्रगतीचं त्यांच्या विभागाचं काम सोडून गेले, असा एक आक्षेप आहे ठाकरे गटाचा. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी सांगतात की मुख्यमंत्री असताना सुद्धा मी कार्यकर्ता होतो आणि आज उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. मी सीएम असताना मी कॉमन मॅन होतो आणि आता डीसीएम असताना मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. ज्या लोकांनी कॉमन मॅनची फारकत घेतलेली आहे आणि स्वतःच्या हस्तिदंती मनोऱ्यामध्ये बसून जे कुठली तरी शेख चिल्लीची स्वप्न बघतायत ना, त्या लोकांनी आम्हाला शिकवू नये. अरे कार्यकर्त्याला असं कुठलं बळ तुम्ही घरात बसून देताय हो? लढण्यासाठी लढवय्या योद्ध्याला मैदानात उतरावं लागतं. मैदानामध्ये उतरायचंच नाही आणि फक्त त्या कलानगरमध्ये बसून किंवा तिथे बसून काहीतरी गाद्दार बिद्दार खंजीर बिंजीरची भाषा करायची बंद करा. हे ह्याच्यामुळे तर लोकांनी तुम्हाला नाकारलं ना, लोकांनी घरात बसवलं तुम्हाला. आणि का तुम्हाला लोक सोडून जात आहेत याचं कधीतरी आत्मपरीक्षण करा. आता फक्त शिल्लक सेना राहिलेली आहे तुमची. तुमचा विधानसभेमध्ये सुपडा साफ झालाय. 100 जागा लढवून फक्त 20 जागा आल्या तुमच्या. पुढे नेऊयात. बऱ्याचदा असं होऊ शकतं या चर्चेमध्ये की तेच मुद्दे परत